म्हणजे थोडंसं ओरडले आणि ते मनाला शब्द लागले फार. लायकी नाही तर कशाला करताय असं तसं नाही का, हे शब्द टोचले. चला लाईफमध्ये म्हणजे वॉचमन जरी असलो तरी ठीक आहे, एक 5 मिनिट जापट लागली होती, पण तसं त्यांच्या दृष्टिकोनी ना ते चुकीचंच होतं. पण माझ्या मनाला एवढं लागलं, चला आयुष्यात असं काहीतरी करायचं, आपल्या पुढं आणि पाठीमागं लोकांची गर्दीच गर्दी असली पाहिजे. गाडी घेतली होती आणि आता गाडी घेऊन गावाकडे गेलो होतो तर लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या की हा काहीतरी इकडं आलाय तर आता काहीतरी चांगलं करेल, म्हणजे घरच्यांच्याच आलाय तर चांगलं करेल. पण चला मला डायरेक्शनच मिळत नव्हती. मग तिथं पूर्ण खचलेलो. म्हणजे मनामध्ये आता ऑन कॅमेरा पहिल्यांदाच हे सांगतोय, असेही विचार आले होते की आता संपवावं सगळं. कारण काय अर्थ काय जीवनाला, एवढं सगळं काही करून परत रिटर्न आलो तिथं आत्मचिंतन करतो. आणि ते आत्मचिंतन करताना लक्षात आलं की आजपर्यंत आपण किती फ्लक्च्युएट झालो. म्हणजे BCA केलं, BCA करत असताना जर्नालिझम केलं, परत BCA करत असताना जर्नालिझम करत असताना हे सगळं चालू असताना हिप्नोथेरपीचा डिप्लोमा केला, नॅचरोपॅथीचा डिप्लोमा केला, किती शिक्षण घेतोय किंवा काय काय करतोय, जे दिसेल जे बरं वाटेल ते सगळं शिकत बसलोय. मग इम्प्लिमेंट कधी करणार? पण आपल्याकडे पोटेन्शियल आहे का याची जाणीव, स्वची जाणीव, आपण म्हणतो ना स्वतःबद्दलची जाणीव जेव्हा होते तेव्हा माणसाला कुठलंही वादळ किंवा कोणत्याही प्रॉब्लेम अडवत नाहीये. नमस्कार, विजेता कॉर्नर द रिअल हिरो पॉडकास्टमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. रिअल हिरो लाईफमध्ये रिअल हिरो कोण आहे, कोणाला म्हणायचं रिअल हिरो? जो इन्स्पिरेशन समाजासाठी लोकांसाठी बनतो, जो स्वतःसाठी काहीतरी करतो, समाजासाठी काहीतरी करतो आणि एक वेगळं आपलं स्थान निर्माण करतो, तोच माझ्या मते खरा हिरो आहे. अशा या रिअल हिरो बरोबर आज आपण डिस्कशन करणार आहे. तर त्याचं नाव आहे हर्षल नलवडे आणि ते आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये आलेले आहेत. हर्षल, नमस्कार सहर्ष स्वागत आणि नमस्ते. नमस्कार. यस, तुझ्याबद्दल काहीतरी सांग. प्रथम विजेता कॉर्नर आणि आकाश सर, तुमचं आणि तुमच्या सर्व टीमचं मनपूर्वक आभार. कारण आज खऱ्या अर्थानं समाजाला गरज आहे. आज या सगळ्या गोष्टी करत असताना समाजात बिघडलेलं वातावरण आणि कोणीतरी चांगल्या गोष्टी कानावरती पाडणं गरजेचं आहे. त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं आहे. आणि तुम्ही विजेता कॉर्नर नावाने अशा बऱ्याच लोकांना समोर आणताय, त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. आणि राहिला तर प्रश्न, तर तुम्ही जो प्रश्न विचारला आहे तो प्रश्न म्हणजे सुरुवात कशी झाली. खरं तर शाळेमध्ये असा काही हुशार विद्यार्थी नव्हतो. 1ली ते 7वी गावातच शिकलो. 7वीपासून एका आर्मी पॅटर्न स्कूलला, गुरुकुल अकॅडमी म्हणून आहे सांगली जिल्ह्यामध्ये, पलूस या ठिकाणी, बांबवडे या ठिकाणी, तर त्या स्कूलला मला तिथं पाठवण्यात आलं. घरच्यांनी जरा आगाव आहे, अभ्यास करत नाही म्हणून मला तिथं त्यांनी पाठवलं. आणि मग 7वीपासून मग परत 11वीपर्यंत त्या स्कूलला मी होतो. 9वीला 1 वर्ष पुन्हा मी रिटर्न आलो होतो, हेल्थ इश्यूजमुळे असेल किंवा काही कारणास्तव. पण परत मी त्याच स्कूलला 11वीपर्यंत होतो. आणि 11वीपर्यंत असताना त्या स्कूलमध्ये खऱ्या अर्थानं मी घडलो. त्या स्कूलमध्ये मला एक लाईफमध्ये काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याची एक क्लॅरिटी आली. आणि खरं तर आर्मी पॅटर्न स्कूल असल्यामुळे एक शिस्त लागली आणि ती शिस्तच मला वाटतंय माझ्यामध्ये. आणि आज जे काही दिशाच्या माध्यमातून 700 ते 800 युवक, जसं तुम्ही म्हणालात, एका बॅचला जवळपास आपल्याकडे 100 विद्यार्थी असतात आणि तुम्हीही आज त्याचे एक पार्ट आहात. मला अभिमान वाटतोय की आज तुम्ही सुद्धा या सगळ्या मोहिमेमध्ये आमची साथ देताय. आणि हे सगळं करत असताना मग शाळेतून ते गोष्टी कुठं ना कुठं तरी करणं हे भाग पडलं. आणि हळूहळू 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 मग शाळा झाली, कॉलेज झालं आणि कॉलेजनंतर मग परत BCAला ॲडमिशन घेतलं. BCAला ॲडमिशन घेतलं असताना FYला होतो. आणि आता कसं असतं, लहानपणी आपल्याला कुठली अशा भारी भारी दिसणाऱ्या गोष्टी आपल्याला हव्या अशा वाटत असतात. आणि मग FYला असताना मला हवा होता आयफोन. आणि मग आयफोन हवाय म्हणून मी जरा घरात दंगा केला. घरच्यांनी काय मला ते जास्त, आयफोन म्हणजे महाग ना, मग घरचे घेऊन. आई वडील शेतकरी कुटुंब? हो, आई वडील शेतकरी, शेती करतायत, आजही शेती करतायत. घरात असं काही वातावरण फारच लॉर्ड आहे आणि फार लगेच आयफोन, तर आयफोन मागितला की मिळेल. तेही खेडेगावात, हा, सांगली जिल्ह्यातील तुंग माझं गाव. तर असं काही नाहीये की लगेच मागितल्यावर आयफोन मिळेल. मग काय करायचं, तर मी आकाश सर, म्हणजे आता लोकांना हसू येईल, आयफोनसाठी मी काय केलं होतं. म्हणजे खरं तर मी FYला असताना दिवसभर कॉलेज करायचो आणि रात्री एक
कारखाना होता जो जनावरांचं पशुखाद्य बनवायचा, त्या कारखान्यात तर मी BCA ला आहे, फर्स्ट इयरला आहे, आणि आपल्याला दिवसभर तर कॉलेज असतं, जॉब कोण देणार दिवसा, कॉलेज आणि ते 2 तास राहतात, मग कोण देणार. मग नाईट ड्युटी करायला चालू केली. नाईट ड्युटी कशाची होती तर सिक्युरिटी गार्डची. बरं. एक वॉचमन होतो मी, आणि एक वॉचमन म्हणून आयुष्याची सुरुवात केली होती, म्हणजे काम करण्यासाठी. आणि जवळपास 1 वर्षभर, म्हणजे जवळपास वर्ष 9 महिने वगैरे असेल, एवढे दिवस मी सिक्युरिटी गार्डची नोकरी केली. आयफोन तर घेतला, पण मी नवीन नाही घेतला. पैशाची जाणीव कळाली. पैसा मेहनतीने घेत होता. कारण की मेहनत होती. म्हणजे अक्षरशः रात्रीचे 2-2, 3-3 वाजता म्हणजे पूर्ण रात्रभर जागत असायचं, आणि 2-2, 3-3 वाजता ते माल भरून गाड्या यायच्या, ते गेट ढकला उघडा. आणि एकदा असं आपण चेअरवरती बसल्या बसल्या जरा डोळे झाकले माझे, आणि डोळे झाकल्यावर ते साहेब आले, कंपनीचे मॅनेजर आले, आणि मला बोलले, म्हणजे थोडंसं ओरडले, आणि ते मनाला शब्द लागले फार. लायकी नाही तर कशाला करताय, असं तसं नाही का, हे शब्द टोचले. चला लाईफमध्ये म्हणजे वॉचमन जरी असलो तरी ठीक आहे, 1-5 मिनिट जापट लागली होती, पण तसं त्यांच्या दृष्टिकोनी ना ते चुकीचंच होतं. पण माझ्या मनाला एवढं लागलं, चला आयुष्यात असं काहीतरी करायचं, आपल्या पुढं आणि पाठीमागं लोकांची गर्दीच गर्दी असली पाहिजे. तर तुम्ही जसं मला विचारलं किंवा ज्या काही गोष्टी आता घडत गेल्या, मग तसं तर पाहता मी आर्मी स्कूलला होतो, आर्मी पॅटर्न स्कूलला, तेव्हापासूनच मनामध्ये एक आवड होती की आपल्याला वक्तृत्वामध्ये भाग घ्यायचा आहे. आणि मग लहानपणापासून कुठलेही वक्तृत्वाचे किंवा स्टेज कधी सोडलं नाही. स्टेजबद्दल प्रचंड आकर्षण, फेम बद्दल मला आजही म्हणजे प्रचंड आकर्षण. म्हणजे आपण उठून दिसावं, गर्दीत राहणारा नाही तर ज्याच्यासाठी गर्दी बनते तो गर्दी जमवणारा आपण बनायचं आहे, हे प्रचंड आकर्षण. म्हणून मग वक्तृत्व हा मार्ग मी निवडला. मग अभ्यास चालू केला, वाचन चालू केलं, ते तर लहानपणापासून होतच. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळं स्कूलमध्ये एखादा इव्हेंट आहे, अँकरिंग करायचं आहे, हर्षलला बोलवा रे. स्कूलमध्ये असताना ते परेडचा लीडर असतो ना, परेड, सावधान, परेड, विश्राम, तिथं सुद्धा माझा आवाज जरा खणखणीत असल्यामुळं तिथं सुद्धा मलाच पुढं इन्व्हाइट केलं जायचं. आणि मग या गोष्टींमुळे तो कॉन्फिडन्स मिळाला की आपल्याला जे काही करायचं आहे ते वक्तृत्वात खूप छान आपण करू शकतो. वक्तृत्व हे आपल्यासाठी एक नशिबानं मिळालेली गोष्ट आहे, किंवा आपला आवाज आणि आपलं हे आपल्याला जमू शकतं छान, हे हा एक आत्मविश्वास आला. आणि त्या आत्मविश्वासामुळे मग माझे काका जे होते ते डॉक्टर आहेत, तर ते त्यांच्यासोबत जाणं येणं, नेहमी त्यांच्यासोबत फिरणं, यामुळं त्या फील्डचं आकर्षण झालं. ते हिप्नॉटिझमचे स्टेज शो घ्यायचे डॉक्टर जयानंद नलवडे, त्यांच्यासोबत फिरायचं स्टेज शो साठी. आणि मग त्यांचे मित्र डॉक्टर विष्णू माने, ह्या डॉक्टर विष्णू मानेंचा एक कार्यक्रम मी पाहिला. आणि एक कार्यक्रम त्यांचा मी डॉक्टर विष्णू मानेंचा पाहिल्यानंतर मला असं वाटलं की काय हा माणूस आहे, म्हणजे काय बोलतोय, आणि लोक काय टाळ्यांचा कडकडाट देत आहेत, लोक काय म्हणजे त्यांना प्रेरित होत आहेत. आणि आज आपल्यासारखाच एका आपल्या जवळच्याच खेडेगावातून गेलेला माणूस पुण्यामध्ये जाऊन एवढं मोठं विश्व निर्माण करू शकतोय, लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवू शकतोय. आणि मग माझं ते तिथून या फील्डकडे, वक्तृत्वाच्या असेल किंवा ह्या विद्यार्थी परिवर्तनाच्या फील्डकडे, तिथून प्रवास सुरू झाला. मग मी विष्णू सरांना फोन केला काकांच्याकडून नंबर घेऊन. काकांनी सांगितलं पहिला त्यांना की माझा असा असा पुतण्या आणि त्याला तुमच्याकडे जॉबला घ्या. मग जॉबला घ्या म्हणून सांगितलं होतं, पण विष्णू सर त्यावेळी बिझी होते, ते जॉब करत करत त्यांचं हे सगळं सांभाळायचे. आणि मग ते म्हटले हा बरं ठीक आहे करतो, आता मित्रांनी सांगितलंय म्हटल्यावर बोलले, ओके बोलले. पण परत मी काकांना विचारलं काय झालं, विष्णू सरांनी फोन केला का तुम्हाला, बोलले का ते. मग ते तसं काही त्यांचा रिप्लाय आला नव्हता. पण तुझं BCA पूर्ण झाल्यानंतरचा BCA चालूच होतं माझं. चालू असतानाच मला पुण्याला यायचं होतं, कारण की माझ्या कॉलेजमध्ये माझे जे शिक्षक होते, माझे जे प्रिन्सिपल होते, HOD होत्या, त्या सगळ्यांना माझ्यावर इतका कॉन्फिडन्स की कॉलेजचे जे काही छोटे मोठे शिक्षक दिनाचा इव्हेंट आहे किंवा जे काही छोटे मोठे इव्हेंट आहेत, त्या इव्हेंटचं मॅनेजमेंट पण मीच करायचो, तिथंही अँकरिंग मी करायचो, तिथंही छान मी बोलायचो. त्यांना कॉन्फिडन्स होता BCA तू तर करशीलच, पण तुला ज्यात इंटरेस्ट आहे, तुला जे करायचं आहे ते तू कर, आमचा तुला सपोर्ट आहे. हे मला माझ्या त्या कॉलेजच्या शिक्षकांकडून एक पाठबळ मिळालं होतं. त्यामुळे मी बिनधास्त पुण्याला वगैरे येऊ शकलो. आणि मग विष्णू मानेच्या पाठीमागे लागलो. 6 महिने फॉलोअप घेतला की सर मला यायचं आहे, सर मला यायचं. आठवड्याला न चुकता मी त्यांना फोन करायचो. सर म्हणायचे हा ठीक आहे मी पुढच्या आठवड्यात सांगतो, परत पुढच्या आठवड्यात करायचं. सर म्हणायचे 15 दिवसांनी सांगतो, परत 15 दिवसांनी, महिन्यांनी सांगतो, परत महिन्यांनी. इतका पिछा केला त्यांचा की शेवटी त्यांना म्हणावं लागलं की बाबा हर्षल ये तू आता. आणि मग 15 जून 2019 रोजी मी विष्णू माने सरांच्याकडे आलो. आणि त्यानंतर इथं आलो तर इथं सगळं पाहिलं, मोठं ऑफिस होतं, सगळी काही लोक होती. मग त्यावेळी असं झालं की जे काही पडेल ते काम करायचं आपल्याला.
बघायचं नाहीये की आपल्याला काय मिळतंय काय नाही, पेमेंट पण विचारलं नाही कधी, काय नाही. एम्पॉवर स्मार्ट लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड हीच कंपनी, ज्या कंपनीमध्ये मी जॉबला आलो. 7,000 रुपये पगार मला सुरुवातीला ठरला आणि मग जॉब करत 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 हे सगळ्या गोष्टी करू लागलो. आता विष्णू सर टाटा मोटर्सला जॉबला होते. ते टाटा मोटर्सला जॉबला असल्यामुळं ते दोन्ही सांभाळत ह्या गोष्टी करत होते. म्हणजे मॅडम फुल टाइम असायच्या, ते कधी असायचे, त्यामुळं त्यांना काय एवढं लक्ष नाही देता यायचं. मग त्यांना एक कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, जे कॉन्ट्रॅक्ट होतं पुण्यातल्या जवळपास 70 ते 75 कॉलेजेसवरती जाऊन मोटिवेशनल लेक्चर द्यायचं. त्या मुलांना कॅम्पस टू कॉर्पोरेट हा विषय समजवायचा. मग आता विष्णू सरांना हे मिळालेलं, विष्णू सरांच्या सोबत तर मग मी त्यांच्याकडे जॉबला असल्यामुळे जाईल तिकडे सोबतच असायचो. आणि मग तिथं ते कॉन्ट्रॅक्ट मिळालं. कुठं ती जी लोकं आली होती टेस्ट करायला, त्या लोकांच्याकडे आम्ही दोघं गेलो होतो आणि मग ते सगळं पाहिलं. आणि मग त्यानंतर विष्णू सरांना ते कॉन्ट्रॅक्ट फायनल झालं आणि मग आम्ही कॉलेजेसवरती लेक्चर द्यायला विष्णू सरांच्या सोबत एक 4-5 ठिकाणी गेलो. 4-5 ठिकाणी गेलो आणि अचानक विष्णू सरांना 6व्या ठिकाणी जायचं होतं आम्हाला. आणि अचानक विष्णू सरांना जे जॉबला होते तिथून हेच आलं की हा संडे तुम्हाला फ्री राहता येणार नाही, तुमचं काहीतरी काम आहे. मग तुमचं काम आहे म्हटल्यामुळे त्यांना आता जॉबला होते, बांधील होते, ते गेले निघून. मला म्हणले हर्षल तुला करावं लागेल. बरं आता आपण आजपर्यंत पहिली संधी, पुण्यामध्ये आल्यानंतर पहिली संधी. म्हणजे आता आपली भाषा एक तर ती सांगलीकडची, आमची भाषा अशी की आपण काहीतरी बोलायला लागलोय तर लोकांना वाटतं की हा रागवूनच बोलतोय की काय. म्हणजे लोकांना आमच्या भाषेत आवाज परत तो एकदम आवाज जरा जोरदार. आणि त्यात मग ते लोकांना भीती वाटायची. म्हणजे मी इथं जरी साधं बोललो ना, आता आपण म्हणतो ना हे पाणी द्यावं असं म्हणतो ना इथं पुण्यामध्ये, हे पाणी आण रे, हे असं रेग्युलर आहे. सो हर्षल, हे कसं काय तू पार्टनर झाला त्या कंपनीमध्ये, मला ते पण जाणून घ्यायला आवडेल. आणि मग हे सगळं काम चालू होतं. काम चालू असताना मग अचानक सगळ्यांनाच थांबवलं गेलं लॉकडाऊननी, कोविडनी. आणि मग कोविडमध्ये हे एम्पॉवर स्मार्ट लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड, म्हणजे आता ही कंपनीच अशी होती की लोक गोळा झाल्याशिवाय आपला बिझनेस होणार नाही, विद्यार्थी एकत्र आल्याशिवाय आपण त्यांना शिकवणार नाही तर रिव्हेन्यू नाही तर कंपनी थांबली. तर कंपनी थांबल्यानंतर काय करायचं, मी इथून गेलो गावाला. मग इथून गावाकडे गेल्यानंतर एक फार मोठे व्याख्याते आहेत वसंत हांकारे, तर त्यांच्यासोबत त्यांचं सानिध्य लाभलं. त्यांच्या सानिध्यामुळे परत अजून काही नॉलेजमध्ये भर पडली. आणि मग त्यांच्यासोबत पूर्ण महाराष्ट्र म्हणजे कोविड सेंटरमध्ये जाऊन कोविडच्या रुग्णांना मानसिकदृष्ट्या सपोर्ट करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून मिळालं. मी हर्षलकडनं हे पण ऐकलंय की सरांबरोबर तो ड्रायव्हर म्हणून राहिला, म्हणजे त्यांची गाडी चालवायला तो राहिला, कारण त्याला शिकायचं होतं त्यांच्याकडून. ते सांगितलं नाही? हो. म्हणजे अगदी महाराष्ट्रातल्या जवळपास 36 जिल्हे तर 30 जिल्हे तर आम्ही अंकारे सरांची गाडी होती टाटा मांझा, त्या गाडीतून अगदी ड्रायव्हर म्हणून, कॅमेरामॅन म्हणून. आणि म्हणजे त्यांनी कधी तशी वागणूक दिली नाही, पण नक्कीच खूप काही शिकायला मिळालं त्या जर्नीमधून. आणि मग हळूहळू मग परत लॉकडाऊन थोडं ओसरायला लागलं. तसं पुन्हा रिटर्न आल्यावर मग पुन्हा विष्णू वाणी सरांनी तोपर्यंत गर्भसंस्कार चालू केलं होतं. ही कंपनी तर पूर्ण थांबली होती. आता गर्भसंस्कार चालू केले आणि मग मला काही कळेना. मी म्हणजे आता निष्क्रिय झालो होतो, कारण की लॉकडाऊनमध्ये एकतर गावात आता इकडे तिकडे फिरायची सवय लागली होती, हे सगळ्या गोष्टी होत्या. मग ते 5-6 महिने कसं तर थांबलो इथं लॉकडाऊन मधले. आणि दुसऱ्या लॉकडाऊन लागल्यानंतर परत गावाला गेलो. तर परत जे गावाला गेलो ते परत कधीही न यायचं नाही असं मांडून गेलो. कारण की म्हणलं आता आपल्याला ती गावाकडचे हे असतं ना की आता गावात आपलं आहे शेती, हे ते, इकडं तिकडं फिरायची सवय लागली, तर तेच काहीतरी करू, असं तिकडेच काहीतरी जॉब करू. मग जॉब शोधले. मग 2-4 पेपरमध्ये म्हणजे न्यूजपेपरच्या इथं जाऊन इंटरव्ह्यू दिले किंवा खूप साऱ्या ठिकाणी प्रयत्न केला की आता काहीतरी जॉब मिळू आणि आपलं सुखी आयुष्य जगू. ते काही नको आपल्याला तसलं काय आयुष्य. म्हणजे आता हे बघितलं ना लॉकडाऊनमध्ये भल्या लोकांची वाट लागली. मग आपण कुठं टिकणार आहे. आणि एम्पॉवर इटसेल्फ म्हणजे तिथं काम नव्हतं. हो, एम्पॉवर तर थांबलेलीच. म्हणजे सरांनी तर पूर्ण थांबून ते गर्भसंस्कारांना शिफ्ट झाले होते. त्यांची सुरुवातीची फेज होती, स्टार्ट फक्त झालं होतं. आणि ते काय म्हणजे एवढं काय फार मोठ्या लेवलला सुरू झालं नव्हतं, ते फक्त इनिशियल सर्व्हायवल लेवलला होतं. मग आपण तर का तिथं थांबून सरांना बर्डन द्यायचं, एकतर लॉकडाऊन एकतर हे सगळं अशा गोष्टी. आणि मग मी रिटर्न गेलो होतो. आणि मग मी रिटर्न गेलेलं 3-4 महिने रिटर्न गावाकडे थांबलो. आणि मग सरांना वाटलं की हा पोरगा कुठेतरी वाया जाईल, विष्णू सरांना. आणि मग ते तुमच्याकडे आले. खरं तर माझ्या जर्नीमध्ये आकाश सरांचा पण फार मोठा वाटा आहे. आणि मग आकाश सरांनी मला बोलवून घेतलं की ये माझ्याकडे जॉबला. आणि त्यांनी यांना सांगितल्यानंतर यांनी मला जॉबला बोलवून घेतलं. मग तुमच्याकडे मी जॉबला आलो. मग परत नव्यानं पुण्याचा माझा प्रवास सुरू झाला. आणि मग जॉबला आल्यानंतर मग आपण महिनाभर मी 1.5 महिना जॉब केला. पण मला ते काही
कळायलाच मार्ग नाही. म्हणजे फायनान्स हा सेक्टरचा कधी काही आपला संबंध आला नव्हता. फक्त आपण करायचो असं काहीतरी गोष्टी ऐकायचो. आकाश गोंदावले सर फार मोठे व्यक्तिमत्व आहेत, उद्योजक आहेत, लोकांना श्रीमंत कसं व्हायचं हे शिकवतात. इथंपर्यंत आकाश गोंदावले सर माहित होते. त्यामुळे तुमच्याबद्दल एक मनात रिस्पेक्ट होती, अतिरिक्त भीती होती ती. आणि त्या भीतीमुळे ना की तुमच्या समोर यायला पण मला, म्हणजे तुम्ही आलात की मी अजून कुठेतरी मागं जाऊन बसायचो, लांब थांबून हे करायचो. मग हळूहळू आपली जरा मैत्री झाली. आणि मग आपली मैत्री झाल्यानंतर मग म्हणजे माझं कळालं तुम्हाला मैत्री कशी झाली. हर्षल एवढा लाजरा बुजरा, मी त्याला काहीतरी वेगळीच इमेज होती, कारण विष्णूने जर कौतुक केलं होतं किंवा जे काही मी त्याच्याबद्दल ऐकलं होतं, आणि तो जेव्हा इथं आला ना, तो एवढा लाजरा बुजरा किंवा काही मला त्याच्यामध्ये स्पार्कच दिसत नव्हता. म्हणजे आय वॉज कन्फ्युज्ड की विष्णूने मला खोटं तर नाही सांगितलं. आता हे सगळं प्रकरण झालेलं होतं. एक दिवस एक कार्यक्रम होता, आय थिंक सुपर 20 नावाचं मातृतेज फाउंडेशन नावाचं, मातृतेज फाउंडेशन नावाचं काहीतरी विष्णू सरांनी ओपन केलं फाउंडेशन. आणि तिकडं हर्षल अँकरिंगला होता. आता कार्यक्रमाला मला बोलवलं होतं अर्थातच, तर मी तिकडे गेलो. हर्षलचं अँकरिंग ऐकलं मी, आणि पहिल्यांदा मला त्याच्यात स्पार्क दिसला. मी माझ्या आयुष्यात खूप कमी लोकांचं कौतुक केलंय आणि स्वतः फोन करून किंवा कॉम्प्लिमेंट दिलेत. त्याच्यापैकी हर्षल होता. मी त्याला 4 वेळा फोन करून सांगितलं, मेसेजेस केले की यू आर फॅब्युलस. आय थिंक तेव्हापासून मला हर्षलबद्दल रिस्पेक्ट वाढली. तोपर्यंत तो माझ्यासाठी एक सामान्य मुलगा होता. सो त्याचं अँकरिंग ऐकल्यानंतर त्याचं ते प्रगल्भता होती त्याच्या बोलण्यामध्ये, सगळ्याच गोष्टी मला जाणवल्या. आणि हर्षल मग त्यानंतर मात्र मला वाटतं आपण मित्र म्हणूनच त्यानंतर मी सरांना म्हटलं, सर मला काही जमत नाही. सरांचा बर्थडे होता, आय थिंक सर लदाखला चालले होते. थार नवीन घेतली होती त्या दिवशी तुम्ही, आणि ते लदाखला जात असतात. त्या दिवशीच मी तुम्हाला म्हटलं, सर मला मी काय उद्यापासून येणार नाही, मला काय जमणार नाही. आणि मग त्यानंतर मग मी जॉब सोडला होता. पण मला वाटतं असं फार कमी ठिकाणी होतं ज्या ठिकाणी तुम्ही जॉब सोडता तिथल्या ओनर बरोबर तुमची मैत्री होते. आणि मैत्री म्हणजे एवढी घन होते की आता जाईल तिथं आम्ही सोबत असतो. आणि अभिमान आहे मला की सरांनी त्यावेळी माझ्या पाठीवरती कौतुकाची थाप टाकली, आणि ती टाकलेली कौतुकाची थापच आज मला एक यशस्वी उंचीवरती घेऊन चालली. खरं तर तिथून पुढं मग विष्णू सरांच्या सोबत मग परत लॉकडाऊन उघडलं होतं. त्यामुळे ही एम्पॉवर स्मार्ट लर्निंग प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी होती, जी स्टुडंट डेव्हलपमेंटसाठी होती, मग मला स्कोप मिळाला. मग मी मिनी स्मार्ट पॅक नावाने, विष्णू सर 13 वर्षाचे स्मार्ट पॅक घ्यायचे, त्यात मिनी स्मार्ट पॅक म्हणून मग मी स्वतः चालू केलं. कारण की सरांना काय आता वेळ नव्हता. म्हणजे वर्षभराच्या बॅच होती ती मी 6 महिन्यासाठी घेतली. लोकांना रिझल्ट आले. हर्षल तू गेलास, पण मी तुला एक गोष्ट सांगतो. त्यावेळेला माझी स्वतःची इच्छा नव्हती की एवढा म्हणजे कॅलिबर असणारा माणूस मी एम्प्लॉय म्हणून ठेवावा. आणि मी तुला बोलून पण दाखवलं होतं. इव्हन मी विष्णूशी पण बोललो की म्हटलं याला एम्प्लॉय नाही ठेवलं पाहिजे, याच्याबरोबर काहीतरी केलं पाहिजे, हा खूप काही करू शकतो. इव्हन मी तुझ्याशी पण बोललो होतो, तू विष्णूशी बोलून घे, अदरवाईज आपण काहीतरी तू कर, नाही तर मला सांग. तुम्ही दोघं करा, अदरवाईज मला सांग, मी तुझ्याबरोबर. मला बोलवून घेऊन तुम्ही सांगितलं होतं. मी स्मार्ट पॅक चालू केलं. स्मार्ट पॅकचे जसं काही सक्सेस स्टोरीज पुढे आल्या त्या विद्यार्थ्यांच्या, तसं आपण परत पुन्हा भेटलो होतो. आणि त्यावेळी तुम्ही मला ही गोष्ट सांगितली होती, तू बघ काय होतंय ते, नाहीतर आपण काहीतरी चालू करू. आणि खरंच तुमचे ते शब्दच माझ्यासाठी खूप प्रेरणा ठरले. आणि तिथून पुढे माझी जर्नी चालू झाली. आणि मग मी आता खूप दिवस झालं असं डोक्यात होतं की उन्हाळी शिबिर असं काहीतरी प्रकार डोक्यामध्ये माझ्या चालू होता. आणि मग ती कन्सेप्ट मी विष्णू सरांना मांडली. म्हणलं उन्हाळी शिबिर, आयदर समर कॅम्प, असं काहीतरी आपण चालू करू. आणि मग त्यानंतर आपण ह्याला गेलो होतो सुरतला. आपण एका आश्रमामध्ये दरवर्षी जातो. तिथं 4 ते 5 दिवस आपण जवळपास आठवडाभर आपण तिथं राहतो. तिथं आत्मचिंतन करतो. आणि ते आत्मचिंतन करताना लक्षात आलं की आजपर्यंत आपण किती फ्लक्च्युएट झालो. म्हणजे बीसीए केलं, बीसीए करत असताना जर्नालिझम केलं, परत बीसीए करत असताना जर्नालिझम करत असताना सगळं चालू असताना हिप्नोथेरपीचा डिप्लोमा केला, नॅचरोपॅथीचा डिप्लोमा केला. किती शिक्षण घेतोय किंवा काय काय करतोय, जे दिसेल, जे बरं वाटेल ते सगळं शिकत बसलोय. मग इम्प्लिमेंट कधी करणार? पण आपल्याकडे पोटेन्शियल आहे का याची जाणीव, स्वची जाणीव, आपण म्हणतो ना स्वतःबद्दलची जाणीव जेव्हा होते, तेव्हा माणसाला कुठलंही वादळ किंवा कोणत्याही प्रॉब्लेम अडवत नाहीये. आणि मग
स्वतःची जाणीव झाल्यानंतर त्या आपल्या सुरतच्या त्या खाली जमिनीच्या जी काही हरिओम मोठा आश्रममध्ये जी काही जमिनीच्या खाली रूम मला मिळाली होती, त्या रूम मध्ये मग चिंतन झालं, मनन झालं. 200 पेजेसची एक वही माझी सर त्या 6 दिवसामध्ये भरली होती की त्यामध्ये ह्या दिशामध्ये आपण काय करायचं, हा समर कॅम्प कसा असेल, विद्यार्थ्यांना काय आज गरजेचं आहे, विद्यार्थी आज किती डिस्ट्रॅक्ट झालेत, त्यांच्या मानसिकतेवरती किती परिणाम आहे, त्यांच्या मानसिकतेवरती एक सकारात्मक घाव घालणं गरजेचं आहे, त्यांना आत्मविश्वास देणं गरजेचं आहे. जी गोष्ट पालकांना जमत नाही ती गोष्ट आज तुम्ही आम्ही सगळे मिळून करणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थ्यांना आज एक योग्य दिशा देणं, हे कोणीतरी दिशा भरकटवतंय त्यापेक्षा दिशा देणं हे गरजेचं आहे. नाहीतर भरकटवायला ते युट्यूब आहे, मोबाईल आहे, गेम्स आहे, अमुक आहे, तमुक आहे, खूप काय आहे. बरोबर. आणि मग हे चालू झालं दिशा. आणि मग दिशा जसं पहिला दिशाचा कॅम्प झाला तसं विष्णू सरांना कॉन्फिडन्स आला. म्हटले माझं तर गर्भसंस्कार आज जगभरात 18 पेक्षा जास्त देशांमध्ये पोहोचलंय आणि आता मला तर काही ह्या गोष्टी म्हणजे बघायला वेळ नाही मिळणार. तर मग एम्पॉवर स्मार्ट लर्निंग प्रायव्हेट लिमिटेडचा या कंपनीचा मी ऑफिशियल पार्टनर आणि एक डायरेक्टर म्हणून माझी ही नेमणूक झाली. आज मी अभिमानानं सांगतोय की मी या कंपनीचा मालक आहे. कारण या पाठीमागे कंपनीत मी एक छोटासा म्हणजे अगदी ऑफिस बॉय असेल काही म्हणजे ते काय. हर्षल, गप्पा रंगलेले त्याला कंटिन्यू ठेवूयात. मला आहे ना तुझ्या आयुष्यातले या पिरियडमध्ये असे 2-3 प्रसंग सांग ज्याच्यामुळे तू खचला होता, हारला होता, दमला होता, थांबला होता आणि तुला वाटलं की नाही यार हे माझ्यासाठी नाही आहे किंवा बस आता नको. एक्झॅक्टली सर, खूप म्हणजे भावनिक मुद्दा आहे हा. इथून जसं गेलो तुम्ही म्हटलं दुसऱ्या लॉकडाऊन नंतर रिटर्न गेलो, एकतर गाडी घेतली होती बुलेट नवीन, म्हणजे ते सगळं हट्ट करून किंवा जेवढे काही स्वतःकडे पैसे होते किंवा जे काही असेल इकडून तिकडून गोळा करून गाडी घेतली होती. आणि आता गाडी घेऊन गावाकडे गेलो होतो तर लोकांच्या अपेक्षा वाढल्या होत्या की हा काहीतरी इकडं आलाय तर आता काहीतरी चांगलं करेल, म्हणजे घरच्यांच्याच आलाय तर चांगलं करेल. पण साला मला डायरेक्शनच मिळत नव्हती. मग तिथं पूर्ण खचलेलो. म्हणजे मनामध्ये आता ऑन कॅमेरा पहिल्यांदाच हे सांगतोय, अशीही विचार आले होते की आता संपवावं सगळं. कारण काय अर्थ काय जीवनाला, एवढं सगळं काही करून परत रिटर्न आलोय आपण. बरं जे काही केलं त्यातून आउटपुट म्हणजे तसा खूप काही आउटपुट होता पण स्वतःला व्हिजिबल नव्हता ना तो. आणि लोकांनाही दिसत नव्हतं, लोकांना स्वतःलाही दिसत नव्हतं. आणि त्यामुळं मग शेवटी 10,000 12,000 पगाराच्या वर गेलोच नव्हतो मी कधी एवढ्या दिवसात एवढं काही करून. आणि मग ते वाटायला लागलं की यार आता काहीतरी केलं पाहिजे. आणि मग तिथं तो आयुष्यातला सगळ्यात खचलेला प्रसंग म्हणजे सगळ्यात मोठा प्रसंग तर तो होता. आणि त्याच्या आधीचा जो प्रसंग होता तो सिक्युरिटी गार्ड असताना. चला कोणीही येतंय आणि आपल्याला आपली लायकी काढून जाते, आपल्याला काहीही बोलून जाते. तिथं ठरवलं आणि त्याच्यानंतर हा जो प्रसंग होता. सो हे 2 प्रसंग होते. याच्या व्यतिरिक्त काही सांगण्यासारखं? याच्या व्यतिरिक्त म्हणजे 10वीला असताना आता त्या आर्मी पॅटर्न स्कूलमध्ये तिथं निरोप समारंभाचा कार्यक्रम होता. आणि त्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला पण मला म्हणजे तिथं पासूनच मला वाटायचं काहीतरी बनायचंय, काहीतरी करायचं. आणि मी त्या ओघाओघात मला माईक दिला होता. माईक तर माझ्याकडे असायचा. माईक म्हणजे माझं पहिलं प्रेम बरं का, ऑन कॅमेरा. पहिलं प्रेम कोणाचं काय असू शकतं पण माझं पहिलं प्रेम माझा माईक. आणि तो माईक माझ्या हातात होता. तर मी काय म्हटलं होतो, सर मी एक दिवस या शाळेच्या पटांगणावरती वार्षिक स्नेहसंमेलनाचा मोठा कार्यक्रम असेल, म्हणजे त्या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आमच्यावेळी खूप मोठा व्हायचा. आणि मी म्हटलं की या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला, गॅदरिंगच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून ही शाळा या हर्षल नलवडेला बोलवेल, एवढं नाव मोठं करणार आहे. आणि त्यानंतर 2024च्या फेब्रुवारीमध्ये आत्ता याच वर्षी मी त्या शाळेनी पत्रिकेवरती ठळक अक्षरात हर्षल नलवडे युवा व्याख्याते, समाज प्रबोधनकार, फाउंडर एम्पॉवर दिशा कॅम्प अशा नावाने माझ्या पत्रिकेत नाव टाकून मला त्या गॅदरिंगच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं होतं. म्हणजे त्या शिक्षकांना आणि ही सगळी गोष्ट लोकांना, तिथंही माझ्या समोर माईक होता. आणि त्यावेळी मी म्हटलं, सर तुम्हाला आठवतंय का या शाळेत 10वीच्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाला मी असं बोललो होतो. आणि आज तो हा दिवस आहे. शेजारी PI होते, जिल्ह्याचे PI साहेब होते, बाजूला आता चंद्रहार पाटील म्हणून दिग्गज डबल महाराष्ट्र केसरी पैलवान आहेत ते होते. आणि ही सगळी लोक माझ्या शेजारी आहेत, त्यांच्यामध्ये मी सूट बूट घालून गेलोय. म्हणजे तो प्रसंग एक लाईफ मधला सगळ्यात एनर्जेटिक आणि मला स्वतःला ऊर्जा देणार आहे. हर्षल तू आहेस हिरो, त्याच्यामुळेच तुला आता हे सवय करून घ्यायची आहे या सगळ्या गोष्टींची. हर्षल मला एक असा प्रश्न विचारायचा आहे की अशी कोण लोक आहेत जिथं कुठं तू आज आहेस त्याच्याबद्दल बोलूच आपण. पण अशी कोण लोक आहेत, 5 लोक जे जर तुझ्या आयुष्यात नसते
तर तू आज या ठिकाणी नसता. खरं तर पहिल्यांदा माझे आजोबा महादेवराव यशवंत नलवडे जे गावचे सरपंच होते आणि ते वक्तृत्वाचं बाळकडू आपण म्हणतो ना, लहानपणापासून गावात शाळेत कार्यक्रम आहे आपल्या, आपण लहान असतो 2री 3रीला 4थीला, आणि आपल्या आजोबांच्या हस्ते झेंडा फडकवला जातोय. त्यांच्या भाषणं होत आहेत, त्यांच्या सभा होत आहेत, त्यांना लोक वा वा तुम्ही खूप छान बोलताय किंवा त्यांना लोक त्यांच्या पाठीमागे पुढे गर्दी करतायत. ते माजी सरपंच असल्यामुळे त्यांना जरा जास्त वेटेज दिलं जायचं. तर ते मोटिवेशन आजोबांच्याकडून पहिल्यांदा बाळकडू, ते महत्वाची गोष्ट. पहिलं महत्वाचं नाव, आई वडील तर प्रत्येकाच्या जीवनात महत्वाचे असतातच, प्रश्नच नाही. तेच. त्यानंतर माझे काका डॉक्टर जयानंद नलवडे, म्हणजे त्यांचं सानिध्य लाभलं लहान वयातच. त्यांना पुस्तकं वाचायची सवय, त्यांना पुस्तकं आणून ठेवायची सवय, पहिला लॅपटॉप त्यांच्याकडे बघितला, पहिला भारी फोन त्यांच्याकडे बघितला, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यांचं कायम कानमंत्र असायचे की असं कर तसं कर, हे कर ते कर. त्यामुळे पण ह्या फील्डकडे आलो. त्यांचंही महत्वाचं आणि मोलाचं योगदान आहे. त्यानंतर डॉक्टर विष्णू माने, खरं तर डॉक्टर विष्णू मानेंच्यामुळे त्यांच्याकडे आल्यापासूनच हे सगळं काही जे काही भरभराटी किंवा जे काही आपण म्हणू शकतो त्यांच्या त्या गुरुमंत्रांमुळेच ह्या काही गोष्टी झाल्या. वसंत हंकारे सर आहेत, जे वसंत हंकारे सरांचं मला सानिध्य लाभलं आणि तेही खूप महत्वाचं होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही, कारण की तुम्ही माझ्या पाठीवरती हात ठेवलाय आणि आज तुम्ही मला सोबत घेऊन फिरताय. हे माझं भाग्य आहे की मी आकाश गोंदावले नामक एका मोठ्या व्यक्तिमत्वाच्या सोबत मी असतोय. अजून काय पाहिजे आयुष्यात? मला झिरो करतो. नाही, खरं आहे ते, खरं आहे. मला अजून एक प्रसंग हर्षल बरोबरचा सांगायचा आहे. तो कसा हिरो ठरतो माझ्या नजरेत. आम्ही मित्र झालो, बऱ्याच ठिकाणी फिरायचो, हॉटेलिंग करायचो, हे करायचो ते करायचो. आता हे सगळे करायला खूप सारे पैसे खर्च होतात. आता हर्षल काहीच कमवत नव्हता. सो हर्षलला मी एक दिवस म्हटलं, हर्षल तू माझ्यावर फिरतो, आता ह्या सगळ्या सवयी, आम्ही हॉटेलिंग करणार, इकडे फिरायला जाणार, ट्रेकिंगला जाणार, आणि ह्या सगळ्या सवयी खर्चिक आहेत आणि तू काहीच कमवत नाही. तू जर असाच माझ्यावर फिरत राहिला तर ह्या चुकीच्या सवयी ठरतील तुझ्यासाठी आणि तू आयुष्यात ग्रोथ नाही करू शकणार. तर तुला काय केलं पाहिजे की तुला सायझेबल अर्निंग केलं पाहिजे. मी तुला जास्त वेळ नाही, तू जर या पुढच्या 2-3 महिन्यात काहीतरी चांगलं कमवायला लागलास तर आणि तरच तू माझ्याबरोबर फिरायचं, अदरवाईज मी तुला माझ्याबरोबर फिरायला घेऊन जाणार नाही. तर रिअल हिरो कसा असतो, त्यांनी त्याच्या पुढच्या 1.5 महिन्यात का 2 महिन्यामध्ये एक स्टार्टअप सुरू केला ज्याचं नाव दिशा आहे आणि ज्याच्यामधून तो आता साधारणपणे महिन्याला 2.5 ते 3 लाख रुपये मंथली कमवतो. 24 वर्षाचा मुलगा एक दिशा पकडून काय करू शकतो. आणि हिरो का ठरतो की त्याला ते चॅलेंज दिलं तर त्यांनी ते एक्सेप्ट पण केलं आणि त्याच्यावरती काम पण केलं आणि त्याचा रिझल्ट म्हणजे फक्त तो 2-3 लाख रुपये कमवतो हे नाही, तर फार काही तो सोसायटीमध्ये कॉन्ट्रीब्यूट करतो. हे जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. सो हर्षल, काय तुझ्या यशाचं रहस्य काय सांगशील? यशाचं रहस्य, खरं तर यशाचं रहस्य, यश हे कोणालाही सहज मिळत नाही. ते संघर्षानं, ओढून खेचून, त्याच्याबरोबर झगडून ओढून आणावं लागतं. ते कधीही कोणाला सहज मिळत नाही. म्हणजे माझ्या बाबतीत तर त्याला खूप कष्ट करावे लागतात आणि कष्ट फक्त मग दगड फोडणारा पण कष्टच करतो. हे कष्ट स्मार्टर वेने असले पाहिजेत आणि ह्या कष्टांना कुठंतरी स्वप्न असली पाहिजेत, कुठंतरी ध्येय असलं पाहिजे, विजन असली पाहिजे, दिशा असली पाहिजे. एक्झॅक्टली. आणि हीच दिशा देण्याचं काम आम्ही विद्यार्थ्यांना करतोय. आता ह्यातून पैसे मिळवतोय किंवा काय, हा भाग अलग आहे. तुम्ही समाजामध्ये काहीतरी नवीन, काहीतरी विद्यार्थ्यांच्या मानसिकतेमध्ये पेरताय ना, 100% पेरताय ना, त्यांच्या मानसिकतेमध्ये काहीतरी जागृत करताय ना, तर 100% परिवर्तन घडणारच आहे. फक्त गरज आहे तुम्ही पुढे येण्याची. येस. हर्षल, तू आज तरुण आहे, 24 वर्षाचा आहे. तुझ्या वयातल्या मुलं आजकाल स्ट्रगल करतायत किंवा त्यांनाही दिशा नाही आहे, तर त्यांना काय संदेश देशील की बाबा तू आज एवढं सफलता मिळवतोय वयाच्या 24व्या वर्षी, मला असं वाटतं की यू आर द रिअल हिरो आणि भविष्यात पण तू प्रचंड काही करशील, त्यावेळी इंटरव्ह्यू देशील नाही देशील माहित नाही, म्हणलं आत्ताच घ्यावा. तुझ्या वयातली मुलं काहीतरी वेगळेच उद्योग करतायत आजच्या तारखेला. वेगळे उद्योग म्हणजे कुठेतरी अफेअरमध्ये अडकलेले आहेत किंवा कुठं व्यसनांमध्ये अडकलेले आहेत किंवा त्यांना दिशा सापडत नाही आहे, तर त्यांना काय संदेश देशील की त्यांनी काय केलं म्हणजे ते असे यश मिळवू शकतील? नक्कीच. ज्या गोष्टी चकाकणाऱ्या, चमकणाऱ्या आणि डोळ्याला भारी वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, जसं की माझं आयफोनचं उदाहरण असेल किंवा खूप सारी अशी उदाहरणं आज समाजामध्ये आहेत, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्या गोष्टींच्या पाठीमागे न लागता, हे बघा, चकाकणाऱ्या, चमकणाऱ्या, ज्या काही भारी वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या एक दिवस आयुष्यात येणारच आहेत. पण ज्या गोष्टी नाही मिळणार आहेत त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. ज्या गोष्टी मिळवण्यासाठी प्रयत्न, म्हणजे ज्या गोष्टी प्रयत्नांनीच मिळणार आहेत
त्या गोष्टींना प्रयत्न 100% केलेच पाहिजेत. कारण की हे बघा, लग्न होणार आहे, म्हणजे अफेअरमध्ये अडकलेल्या माझ्या मित्रमैत्रिणींना मला सांगायचं आहे, अडकलेला म्हणू शकत नाही, जर तुम्हाला तुमचा पार्टनर साथ देत असेल, साथ देत असतील पुढे जाण्यासाठी, तर 100% ते चांगलं आहे. कुठलीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते, पण खऱ्या अर्थानं तुम्हाला जर घडायचं असेल, तुम्हाला बिघडायचं नसेल, तर तुमचे एफर्ट्स हे फोकस्ड असले पाहिजेत. त्या घोड्याला घोड्याला कशा चष्मा असतो ना, असा समोर पुढचंच फक्त पाहत जातो, तर तसं तुम्हाला तुमचं ध्येयच दिसलं पाहिजे. उठता बसता झोपता खाता पिता फक्त तुमचं ध्येयच दिसलं पाहिजे. तुमचं जर ध्येय तुमच्या डोळ्यासमोर असेल, काय करायचं हे माहीत असेल, काय करायचं नाही हे माहीत असेल, तर खऱ्या अर्थानं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जिंकणार आहे. आणि हाच माझ्या मित्रांसाठी, माझ्या मैत्रिणींसाठी खांद्यावरती हात ठेवून सांगितलेला कानमंत्र असणार आहे. हर्षल, एक शेवटचा प्रश्न आता. मला एक सांग, तू अँकरिंग करतोस, कसले अँकरिंग करतोस, त्याचे तुला बरेचसे प्रोग्राम मिळत असतात, त्याच्यात तो हजारो रुपये कमवतो महिना. त्याचबरोबर तू TV शोमध्ये पण बऱ्याचशा आलेला आहेस, त्याच्याबद्दल पण आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. एक्झॅक्टली, कारण अँकरिंग हे लहानपणापासूनच अँकरिंगची आवड होती. त्यामुळे अँकरिंगचे जे काही इव्हेंट असतात मोठे मोठे, मग राजकीय इव्हेंट असतात, दहीहंडीचे इव्हेंट असतात, त्याचबरोबर मला एक भाग्याचा इव्हेंट मिळाला होता अँकरिंगचा. तो म्हणजे संत तुकाराम महाराजांची पालखी देहू गावातून निघते, आणि देहू गावातून ही निघालेली पालखी आकुर्डीमध्ये एक मुक्कामासाठी असते, पिंपरी चिंचवडमध्ये. तर त्या पालखीबरोबर म्हणजे लोकांना त्या पालखीला स्पर्श करायला मिळावा म्हणून किती लांबून लांबून ही लोक येत असतात. आणि मला भाग्य हे लाभलं की काहीतरी पूर्वजांची पुण्याई असेल, घरामध्ये कोणतरी पूर्वजांपैकी वारकरी छान असतील, त्यामुळे त्यांच्या पुण्याईमुळे असेल, तर त्या पालखीच्या सोबत त्या रथामध्ये उभं राहून त्या पालखीचं अँकरिंग म्हणजे समुपदेशन करण्याची मला संधी मिळाली. हे माझी एक भाग्याची गोष्ट होती. आणि हे सगळं पाहून मग दहीहंडीचे मोठे मोठे इव्हेंट मिळायला लागले, राजकीय इव्हेंट मिळायला लागले, मग इव्हेंट मॅनेजमेंट आणि ह्या सगळ्या गोष्टी एकत्रितरित्या मी तेही करत असतो. आणि त्याचबरोबर मला सगळ्यात मोठा लाईफमधला शो मिळाला तो म्हणजे ट्रेंडिंग सुपरस्टार नावाचा एका मराठी TV चॅनलवरती, जो TV मायबोली TV चॅनलवरती मध्यंतरी प्रकाशित झाला होता. आणि त्या TV चॅनलवरती मला अँकरिंग करायला मिळालं, जे की माझ्या घरच्यांसाठी, पाहुण्यारावळ्यांसाठी, मित्रमैत्रिणींसाठी खूप अभिमानास्पद होतं. माझ्यासाठी, तुमच्यासाठी त्यांनी मला घडवलं, हे तुम्ही लोक सगळे, तुमच्यासाठी सुद्धा ते अभिमानास्पद होतं. कारण की एक तुमच्या समोर घडलेला तयार झालेला एक मुलगा आज TV वरती दिसतोय आणि त्याला लोक ऐकतायत, म्हणजे तेही माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. फंटास्टिक. 24 वर्ष, मी तर म्हणतो हे सगळं 23व्या वर्षी झालंय, आता तो 24चा झालेला आहे, पण 23-24व्या वर्षी तुकाराम महाराजांच्या पालखीचं अँकरिंग किंवा तिथं जाणं आणि तिथं ते बोलणं, संबोधन करणं, एवढ्या हजारो महान वारकऱ्यांना संबोधन करणं ही काही छोटी गोष्ट नाही. आणि या वयात हे सगळं करणं करायला माझ्यासारखा आज 30-40तला व्यक्ती करू शकतो, पण 24व्या वर्षात 23व्या वर्षात त्याला ते रिकग्नायझेशन मिळून तिथं तो पोचणं हे रिअल हिरोशिवाय शक्य नाही. हर्षल, तू इकडे आलायस, तू खूप मोठं इन्स्पिरेशन या ऑडियन्ससाठी ठरशील, व्ह्युअर्ससाठी ठरशील असं मला वाटतं. सो तू इथं आलास, वेळ दिलास, त्याबद्दल तुझे मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. तुमच्या पुढील वाटचालीस आणि पुढील विजेता कॉर्नरच्या कार्यास खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नेहमीच हे विजेता कॉर्नर माझ्यासारख्या नवतरुणांना ऊर्जा देत जाईल. थँक्यू सो मच. थँक्यू.